नमस्कार. आजचा विषय आहे एनडीएच्या निवड प्रक्रियेमध्ये एसएसबी इंटरव्ह्यूचे स्वरूप कसे असते. याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. एनडीएची परीक्षा ही 2 टप्प्यात असते. पहिला असतो लेखी परीक्षेचा टप्पा आणि दुसरा असतो तो म्हणजे एसएसबीचा टप्पा. आपण समजावून घेऊयात एसएसबी म्हणजे नेमकं काय असतं. एसएसबीचा लॉंग फॉर्म आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. रिटन टेस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एसएसबीचा इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि याचा एकूण कालावधी आहे 5 दिवसांचा. विद्यार्थ्याची मानसिक, शारीरिक आणि नेतृत्व क्षमता यांच्याबद्दलची वाढ एकूण कशी झालेली आहे, जी सेवांमध्ये उपयोगाला येणार आहे, याची चाचपणी या एसएसबीच्या राऊंडमध्ये केली जाते. पहिला दिवस आहे तो म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी. या दिवशी सगळ्या कॅन्डिडेट्सला एक प्रकारे एकत्रितपणे ही परीक्षा घेतली जाते आणि बहुतांशी कॅन्डिडेट्स हे याच्यातून बाद केले जातात, स्क्रीन केले जातात आणि मोजकेच विद्यार्थी हे पुढच्या 4 दिवसांच्या राऊंडसाठी जातात. त्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट जी आहे तो पहिला जो दिवस आहे तो अत्यंत क्रिटिकल मानला जातो, अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवसात जर आपल्याला यश मिळालं की आपण पुढचे 4 दिवस पुढच्या राऊंडसाठी जात असतो. स्क्रीनिंग टेस्ट नेमकी काय असते ती आपण पाहूयात. पहिल्या दिवसाच्या या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 2 प्रकारच्या टेस्ट आहेत. पहिली टेस्ट आहे ती म्हणजे ऑफिसर इंटेलिजन्स टेस्ट OIT आणि दुसरी आहे ती म्हणजे PPTD पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट. पहिल्या दिवसाच्या या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 2 प्रकारच्या टेस्ट आहेत. पहिली जी टेस्ट आहे त्याचं नाव आहे ऑफिसर्स इंटेलिजन्स रेटिंग आणि दुसरी जी आहे ती आहे PPTD म्हणजेच पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट. ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग या परीक्षेमध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा पद्धतीचे प्रश्न असतात. त्याची उत्तर आपल्याला द्यायची असतात. पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्टमध्ये तुम्हाला एखादं अस्पष्ट चित्र दिलेलं असतं, त्याच्यावरून तुम्हाला कथानक लिहायचं असतं. आता या कथानक लिहिल्यानंतर या कथेवर सामूहिकरित्या याच्यावर ग्रुप डिस्कशन म्हणजे चर्चासत्र करायचं असतं आणि या दोन्ही टप्प्यांमध्ये जे विद्यार्थी यश मिळवतात त्या विद्यार्थ्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी स्क्रीनिंग नंतर करून पुढे पाठवलं जातं. दिवस 2 म्हणजे दुसरा दिवस हा सायकोलॉजिकल टेस्टसाठीचा असतो. त्यात पहिली जी असते ती असते थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट म्हणजे TAT. याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या 12 चित्रांच्या वर आधारित एक कथा लिहिणं अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये एक ब्लॉक असा देखील असतो की ज्याच्यामध्ये चित्र नसतं. तुम्हाला तिथे विचारशक्तीसाठीचं फ्रीडम देण्यात आलेलं असतं. दुसरी टेस्ट असते ती असते WAT म्हणजेच वर्ड असोसिएशन टेस्ट. यामध्ये तुम्हाला 60 शब्द एक एक करून दाखवले जातात आणि 15 सेकंद ते तुमच्या समोर ठेवले जातात. प्रत्येक शब्दावर तुम्हाला एक वाक्य तयार करायचं असतं. तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे SRT सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. चौथी टेस्ट असते तिचं नाव आहे SDT म्हणजे सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट. यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल, तुमच्या पालकांबद्दल, तुमच्या मित्रांबद्दल सकारात्मक अशा पद्धतीने लिहायचं असतं आणि एक प्रकारे तुम्ही कोण आहात हे या यंत्रणेला कळलं पाहिजे या दृष्टीने तुमचं लिखाण होणं अपेक्षित असतं. तिसरा आणि चौथा दिवस हा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क अशासाठीचा राखीव ठेवलेला असतो. यामध्ये या अनुसरून काही टेस्ट तुमच्या घेतल्या जातात. तिसरा आणि चौथा दिवस हा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क यासाठी असतो म्हणजे GTO. त्यात पहिलं असतं ते म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणजे दिलेल्या विषयावर तुम्हाला चर्चा करायची असती, GD करायचा असतो. दुसरं असतं ते म्हणजे ग्रुप प्लॅनिंग एक्झरसाइज GPE. तुम्हाला एक परिस्थिती दिलेली असते, त्या परिस्थितीमध्ये असलेली समस्या सोडवण्यासाठीची तुम्हाला रचना करायची असते. त्यानंतर असतं ते म्हणजे PGT प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क. यामध्ये असलेले सगळे अडथळे तुम्ही त्या टीमच्या माध्यमातून सोडवायचे असतात. त्यानंतर असतं HGT म्हणजे हाफ ग्रुप टास्क. आता याच्यामध्ये काही मर्यादित लोकच तुमच्या सोबत असतात, परंतु त्यांच्या सहाय्याने तुम्हाला आलेले जे काही समस्या आणि अडथळे असतात ते सोडवायचे असतात. नंतर आहेत ते म्हणजे इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स. तुम्हाला वैयक्तिकरित्या कमीत कमी 10 ऑब्स्टॅकल्स हे सोडून ते पार करून पुढे जायचं असतं. त्याची ती टेस्ट महत्त्वपूर्ण मानली जाते. नंतर आहे ती म्हणजे कमांड टास्क म्हणजे तुम्हाला जो काही ग्रुप दिला आहे त्याच्यावर एक प्रकारे नेतृत्व करता येतंय का, त्यांच्यावर कमांड दाखवता येते का हे तपासण्यासाठीची ती टेस्ट आहे.
नंतर आहे चाचणी, त्याचं नाव आहे लेक्चरेट. याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या 4 विषयांपैकी एका विषयावर 3 मिनिटांचं भाषण करायचं असतं. आणि शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे FGT, फायनल ग्रुप टास्क. याच्यामध्ये सगळ्या ग्रुप सकट मिळून तुम्हाला सगळे अडथळे पूर्ण करून तो टप्पा पूर्ण करून बाहेर पडायचं असतं. FGT. 5वा दिवस हा पर्सनल इंटरव्ह्यू आणि कॉन्फरन्ससाठी अलोकेट केलेला आहे. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमच्या अकॅडमिक्स बद्दलचे प्रश्न, त्यासोबतच डिफेन्स बद्दलचे प्रश्न, करंट इव्हेंट्स, करंट अफेअर्स बद्दलचे प्रश्न, या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. याच्यातून तुमचं कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स लेव्हल, अवेअरनेस आणि मॅच्युरिटी ही तपासली जाते. शेवटी आहे ते म्हणजे कॉन्फरन्स. या कॉन्फरन्समध्ये तुमचे जे सगळे परीक्षक होते, सायकोलॉजिस्ट त्याच्यामध्ये असतील, काही ऑफिसर्स असतील, ते ग्रुप लीडर्स प्रमुख असतील, हे सगळे मंडळी एकत्र येऊन तुमच्या 4 दिवसांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार तुमचा निकाल हा जाहीर केला जातो. SSB मध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल तर कोणत्या क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजेत हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. जे विद्यार्थी 8वी पासून किंवा 10वी पासून NDAच्या परीक्षेची तयारी करतात त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं कम्युनिकेशन उत्तम असलं पाहिजे, आपल्यामध्ये नेतृत्व गुण असले पाहिजेत, आपलं वाचन चांगलं असून त्याच्यावर अनुमान काढण्याची किंवा ॲनालिसिस करण्याची आपली तयारी असली पाहिजे. फिजिकली आपण फिट असणं गरजेचं आहे. समूहात आपण काम करू शकलो पाहिजे. आपलं कोऑर्डिनेशन सगळ्या लोकांशी असलं पाहिजे. आपण सिंपल जरी असलो तरी निर्णय प्रक्रियेमध्ये सोल्युशन देणारे असलो पाहिजे. सगळ्यांना घेऊन चालणारे असलो पाहिजे आणि आपण अत्यंत सकारात्मक असू तर SSB सारखी परीक्षा आपल्याला पास करणं, उत्तीर्ण होणं सोपं जाऊ शकतं. शालेय जीवनापासून SSBची तयारी कशी करता येईल तर मुळात तुम्ही खेळांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. खेळांबद्दलच्या किंवा फिजिकल फिटनेसबद्दल आपण बोलूयात. तुमची रनिंग उत्तम असली पाहिजे. लांब उडी, उंच उडी, पुशअप्स, पुलअप्स या सगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही तरबेज असणं गरजेचं आहे. जेणेकरून फिजिकल फिटनेस जर आपल्याकडे असेल तर SSBच्या काही राऊंड्समध्ये त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे संवाद कौशल्य किंवा कम्युनिकेशन स्किल. यामध्ये वाचन, लेखन, श्रवण आणि भाषण या 4ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं वाचन करता आलं पाहिजे, त्याचा सारांश तुम्हाला लिहिता आला पाहिजे, तुम्हाला उत्तमपणे सहजपणे ऐकता येऊन त्याच्यावरती आपलं मत मांडता येण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. उत्तम इंग्रजी असणं आणि ते बोलीभाषेच्या स्वरूपातलं चांगल्या पद्धतीचं विकसित झालेलं असावं. यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हा, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हा, विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, टीममध्ये, कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये अडचण येऊ नये यासाठी जर तुम्ही कायमस्वरूपी इन्व्हॉल्व्ह झालात तर कम्युनिकेशन निश्चितपणे शालेय स्तरापासून तुमचं इम्प्रूव्ह होऊ शकतं. मानसिक तयारी ही सुद्धा आपली विकसित होण्याची गरज आहे आणि म्हणून स्वचा शोध, मी कोण आहे, माझ्या ॲबिलिटीज काय आहेत, माझे लिमिटेशन्स कोणते आहेत, ते कमी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे याचा विचार सातत्याने आपल्या मनात असला पाहिजे. आणि म्हणून आपण अनेकांशी संपर्कात असलो तरी सुद्धा स्वतःच्या मानसिक ताकदीचा विचार केला पाहिजे. मानसिक ताकद वाढवण्यासाठी सकारात्मक राहता येणं आणि वारंवार अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये, अनेक प्रकारच्या प्रसंगांमध्ये तुम्ही हे जर मानसिक ताकद दाखवून देऊ शकलात तर ऐन SSB मध्ये अडचण होणार नाही. तुमचं नेतृत्व कौशल्य हे सुद्धा शालेय जीवनापासून विकसित होणं अपेक्षित आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज असतील, उपक्रम असतील, स्पर्धा असतील, याच्यामध्ये तुम्ही नेतृत्व स्वीकारायला सुरुवात करा. तिथे जाऊन प्रत्यक्ष एखादी गोष्ट कंप्लीट करणं, पूर्ण करणं, सगळ्यांना घेऊन समूहात चालता येणं यासाठीची तयारी तुमची व्हायला पाहिजे. त्यामुळे कुठेही मागे थांबू नका, पुढे जा, इनिशिएटिव्ह घ्या, सगळ्यांची जबाबदारी घ्या. असं नेतृत्व गुण जर तुम्ही 7वी 8वी पासून विकसित केलं तर SSB मध्ये ती परीक्षा तुम्हाला अत्यंत सोपी वाटू शकेल आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. चालू घडामोडींचे जे ज्ञान आहे, करंट हॅपनिंग्स बद्दलचं नॉलेज, यासाठी तुमचं वर्तमानपत्र वाचन सतत असलं पाहिजे. हल्लीच्या काळी आपण असं म्हणू शकतो की विविध प्रकारच्या गॅजेट्समधून देखील तुम्हाला माहिती मिळू शकते. इंटरनेट, गुगल, ChatGPT याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला चांगली माहिती मिळू शकते. यूट्यूबवरतून तुम्हाला माहिती मिळू शकते. अशा पद्धतीचं चालू घडामोडींचं नॉलेज हे तुमचं असणं अपेक्षित आहे आणि याला NCERTच्या पुस्तकाचा बेस जर असेल तर ते अधिक उत्तम राहू शकेल. ॲनालिटिकल, क्वांटिटेटिव्ह आणि बौद्धिक अशा मेंटल ॲबिलिटी विषयातल्या गोष्टींमध्ये देखील तुमची तयारी असणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताल, विविध शालेय स्पर्धा परीक्षांना बसताल, तेव्हा ही तयारी तुमची चांगली होऊ शकते आणि याच्यातला एकदा कॉन्फिडन्स आला की NDAची परीक्षा आपल्याला सोपी जाऊ शकते. पर्सनल हॅबिट्स,
तुमच्या सवयी कशा आहेत? तुम्ही नखं खाता का? तुम्ही डोक्यात हात घालून खाजवताय का? तुम्ही कसेही उभे राहताय का? तुम्ही फिदी हसताय का? तुमच्या चालण्या बोलण्याच्या पद्धती कशा आहेत? याच्यावर शालेय जीवनापासून तुम्ही चांगला विचार करा, त्या चांगल्या सवयी लावा. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, योगासनं करणं, प्राणायाम करणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं चालणं हे जर करू शकलात तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या सवयी विकसित होतील. ॲट द एंड मी असं म्हणेल की शालेय जीवनापासून जर आपण SSB परीक्षा नेमकी काय ती समजावून घेतली आणि त्याची तयारी चालू केली तर 12वी नंतर असलेल्या या NDAच्या परीक्षेमध्ये हा दुसरा जो राऊंड आहे SSBचा 5 दिवसांचा राऊंड तो तुम्ही यशस्वी पूर्ण करून देशाच्या सेवेमध्ये रुजू होऊ शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ऑल द बेस्ट.